विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजच्या सिरीजमध्ये आज एक महत्त्वाचं कॉलेज आहे, ते म्हणजे श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस छत्रपती संभाजीनगर। वास्तविक हे कॉलेज ज्यावेळेस स्थापना झाली 2024 साली, या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार नावाने एक हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरमध्ये हे वेल इस्टॅब्लिश्ड हॉस्पिटल आहे। RK दमानी ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या थ्रू रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर हे हॉस्पिटल आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि हे याची स्थापना हे प्रायव्हेट MBBS मध्ये याचं येतं। तर बऱ्यापैकी आपल्या सर्वांना जर समजा प्रायव्हेट MBBS मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये टॉपच्या कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यावं असं वाटत असेल तर अटल बिहारी पुणे, त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे KJ सोमय्या आणि तिसरं तेरणा आणि चौथ्या नंबर मध्ये अगदी ह्या टॉपच्याच लेवलमध्ये येतं ते म्हणजे रामचंद्र। श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट जे आहे ते RK दमानी मेडिकल ट्रस्ट संचलित जे काही गोष्ट आहे त्यामध्ये श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर याची स्थापना ही 2024 साली झाली। या ठिकाणी हॉस्टेल उपलब्ध आहे। गेट नंबर 2122 बीड बायपास रोड मूर्तिजा नगर नावाचं एरिया आहे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा हा ऍड्रेस आहे। या कॉलेजचा जर कोड पाहायला गेलं तर 1365 म्हणजे स्थापनेनुसार हा 65 कोड येतोय। एक जे आहे त्याला आपण MBBS याच्यासाठी उपयोग येतो कोड नुसार, आणि 2 जे आहे त्याला आपण 3 नंबर जे आहे त्याला मराठवाड्याचा कोड आहे, मराठवाड्यासाठी 3 हा कोड आहे, रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी 1 कोड आहे आणि त्यानंतर विदर्भासाठी 2 कोड आहे। म्हणजे 1 नंबरला MBBS, 2 नंबरला आलं तर BMS, म्हणजे सुरुवातीला कोड जे आहे ना त्याच्यामधला हा जो 1 आकडा आहे तो MBBS दर्शवतो, 2 आकडा आहे तो BMS दर्शवतो, 3 आकडा आहे तो BDS दर्शवतो, 3 आकडा आहे तो BMS, 4 आहे तो BHMS, BUMS असं ह्या कॉलेजचे कोड असतात। हे पण थोडंसं लक्षात ठेवा। कदाचित हा वेळ न घालवता मी तुम्हाला हे कॉलेजचं खूप छान कॉलेज आहे, टॉपचं कॉलेज आहे। या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही 100% घेऊ शकता। इथे 8 लाख रुपये एवढी फीज आहे, कॅटेगरीनुसार तो चेंज पण होते। ओपन कॅटेगरीसाठी इकडे मी तुम्हाला सांगितलं की हे टॉपचं कॉलेज असल्यामुळे इथला सुद्धा मेरिट प्रायव्हेट कॉलेजच्या लेवलमध्ये नाही आहे, टॉपच्या कॉलेजला म्हणजे गव्हर्नमेंटच्या लेवलमध्ये हे कट ऑफच्या लेवलमध्ये आहे। समजा 503 आणि SML हा 3962 4000च्या आसपास SML असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता, म्हणजे 40,000च्या आसपास तुमचा ऑल इंडिया रँक असला पाहिजे। 492 एवढा मार्क्स असणाऱ्या आणि 5059 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटसाठी ओपन मधून हे कॉलेज मिळालेलं आहे। वुमन साठी मात्र 492 पर्यंत कट ऑफ आलेला आहे। EWS साठी या ठिकाणी उपलब्ध नाही। SCBC 502 489 आणि 490 पर्यंत 5304 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज संभाजीनगर हे मिळालेलं आहे। OBC कॅटेगरीसाठी 499 हा कट ऑफ पासून 491 पर्यंत कट ऑफ आलेला आहे। या ठिकाणची इंटेक कॅपॅसिटी हे 100 सीट्सची आहे। MBBS कॅटेगरीनुसार हे प्रायव्हेट कॉलेज येतं, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज म्हणतो, सर्व सुविधा उपलब्ध आहेत। अगदी टॉपचं डीमच्या लेवलचं हे कॉलेज आहे। कधी पण लक्षात घ्या, इथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही विचार करू शकता। OBC मध्ये 489 एवढा स्कोर असेल म्हणजे गव्हर्नमेंटच्या थोडंसं आसपासच याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी हे कॉलेज जे आहे ते 471 वर मिळालंय। NTB साठी 447 आणि 436, NTC साठी 490 आणि 486 ला NTB कॅटेगरीसाठी हे कॉलेज मिळालेलं आहे। बऱ्यापैकी चेंज तिथे झालेलं नाहीये, सीट संपलेल्या असतात, पुन्हा होत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला असं कोरं होताना दिसत आहे।
त्यामुळे या कॅटेगरीचा कट ऑफ आहे. हिली एरिया आणि पीडब्ल्यूडी या ठिकाणी नसतंय. SC कॅटेगरीसाठी आपण 437 424 पर्यंत आहे. 13,442 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे. फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा आपल्याला 434 एवढा स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्याला, आणि हे बघा सर्वात कमी 12,371 SML ला रामचंद्र कॉलेज मिळाले. ST कॅटेगरीसाठी 336, 331 आणि 330 असं रिस्पेक्टिव्ह राऊंड 1, 2, 3 मधला जनरलचा ST कॅटेगरीचा कट ऑफ आहे. वुमन साठीचा 340, 31 हा आहे. 25,855 किंवा 980 पर्यंत SML असणाऱ्या स्टुडंटला ST कॅटेगरीमधून श्री रामचंद्र कॉलेज मिळालेलं आहे. या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं झालं तर मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा आपल्याला ऍडमिशन घेता येतं. 3 टाइम्स फीज असते. 3 टाइम्स फीज म्हणजे जी ह्यांची फीज समजा 8 लाख रुपये एवढी असेल तर मात्र आपल्याला 24 लाख रुपये पर इयर फीज भरावी लागते. ते 4.5 वेळा भरावी लागते. ज्या माणसांना 200-250 म्हणजे खरं तर ह्या कॉलेजचं कट ऑफ सुद्धा हायर साईड नसतो, कारण 24 लाख रुपये फीज भरून तुम्हाला ऍडमिशन मिळत असतं आणि एवढं टॉपचं कॉलेज आहे. तर बऱ्यापैकी डीम्ड कॉलेजची फीज सुद्धा सेमच 23,50,000 वगैरे आहे. MGM संभाजीनगर त्याच लेवलचं कॉलेज असताना प्रायव्हेट MHSची डिग्री आपल्याला मिळते. त्यामुळे बऱ्यापैकी IQ कोट्यामधून सुद्धा काही लोक ह्या गोष्टीसाठी विचार करतात. IQ कोटा, इन्स्टिट्यूशन कोटा, ह्याचं मेरिट सुद्धा 400च्या आसपास भरपूर हाय मेरिट असतं, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळं डीम मध्ये जाण्यापेक्षा इकडे IQ मधून घेण्यासाठी सुद्धा लोक धडपड जास्त असू शकते. एकंदरीत श्री रामचंद्र मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलाय की आपला पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम आहे. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी 5,000 भरून ह्या नंबरवरती संपर्क करू शकतात. त्याचबरोबर हे कॉलेजचा जो डिटेल गोष्टी आहेत ते आपण पाहू शकता. श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संभाजीनगर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कॉलेज आहे. खूप टॉपचं कॉलेज आहे. क्वालिटी एज्युकेशन, अगदी डिव्होटेड लोक आहेत या ठिकाणी. एवढंच या निमित्ताने सांगणं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.